यश मिळेल परिश्रमाने, बदल घडेल संयमाने। कुंभ राशीच्या बुद्धिमान जातकांनो, तुम्ही म्हणजे कल्पकतेच्या पाण्याचे झरे। जिथे इतर लोक विचार थांबवतात तिथे तुम्ही नवीन विचार आणतात, दिशा दाखवतात। तुमचं मन म्हणजे जसं वाहणारं पाणी असतं, कधी शांत कधी प्रचंड, पण नेहमी चालूच। हा डिसेंबर महिना तुम्हाला सांगतोय वेळ आली आहे विचार करण्याची। शनिदेवांची मूळ त्रिकोण रास आणि अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची ओळख आहे। किंबहुना राहू ग्रहाची रास देखील कुंभच मानली जाते। बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, सामाजिकता या तिन्ही गोष्टीवर तुमचं सामर्थ्य असतं। तुम्ही जगाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतात। लोक म्हणतात तू थोडा वेगळा विचार करतो, त्यावर कुंभ राशीचं उत्तर असतं म्हणूनच जग बदलतं। जग जसं आहे तसं स्वीकारणं ही सामान्य बाब झाली, पण जग बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कुंभ रास होय। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण डिसेंबर 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते। कुंभ राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे, तर तुमच्या राशीत राहू ग्रह विराजमान आहे। तुमची रास ही राहूची देखील रास मानल्या जाते, त्यामुळे एखाद्या नवीन गोष्टीचं संशोधन यासाठी परिश्रम करायची संपूर्ण मानसिकता तुमची असेल। ध्येय गाठण्याचे विचार असतील। तुमच्या विचारांच्या शक्तीत तुमचं भविष्य दडलेलं असतं। तुम्ही भावनिक होण्यापेक्षा बुद्धीने निर्णय घेतात। तुमचं ध्येय मोठं आहे। वायू तत्वाची सगळ्यात बुद्धिमान रास म्हणजे कुंभ रास होय। थोडक्यात व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल। या काळाचा सदुपयोग करा। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने जसं मी आत्ताच सांगितलं की राशी स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहे, त्यामुळे या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत। विशेष बाब म्हणजे तुमचे धनेश व लाभेश असलेले गुरुदेव हे महिन्यातील पहिले 5 दिवस उच्चीचे आहे। त्यानंतर ते मिथुन राशीत म्हणजे तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात प्रवेश करणार आहे। त्यामुळे साहजिकच तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढणार आहेत। तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे। तंत्रज्ञान, कम्युनिकेशन, मीडिया आणि रिसर्च क्षेत्रात तुम्ही असाल तर या काळात तुमची प्रचंड मोठी प्रगती होणार आहे। मात्र कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, परंतु तुमचं लॉजिक, तुमचे विचार सगळ्यांना पटतील। तुमच्या वाणीचा प्रभाव पडेल। तुम्ही योग्य शब्द योग्य वेळी वापरायला हवे, जेणेकरून तुमचं म्हणणं मान्य केलं जाईल हे लक्षात घ्या। पराक्रम, परिश्रम व प्रवास या दृष्टीने कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या दशम स्थानात विराजमान आहे। 7 डिसेंबर रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या लाभस्थानात जाणार आहेत। थोडक्यात नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी तुम्ही प्रवास कराल। ते प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। प्रोजेक्ट यशस्वी होतील, त्यातून एखादं स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल। फक्त वेळेचं योग्य नियोजन करा हा सल्ला देण्यात येत आहे। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने आईच्या भावनांचा तुम्ही सन्मान करायला हवा। आईचा आशीर्वाद तुमचं भाग्य आहे। नवीन वाहन घेण्याशी संबंधित तुमचं काही नियोजन सुरू असेल तर ते तुमच्यासाठी शुभ ठरेल, म्हणून या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा। थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल, त्याचा लाभ घ्यावा। शिक्षण, संतती, प्रेम, विवाह या दृष्टीने कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना बुद्धीचं तेज मिळेल। तंत्रज्ञान क्षेत्रात तुम्हाला विशेष यश प्राप्त होऊ शकतं। प्रेम संबंधांमध्ये तुम्ही संवाद वाढवायला हवा। नात्यामध्ये थोडी पारदर्शकता व विश्वास हवा।
विवाह इच्छुक जातकांना अचानक चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या पंचम स्थानात गुरुदेव येणार आहेत. संततीकडून तुम्हाला अभिमानाची बातमी मिळणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या महिन्यात तुमचं आरोग्य सुधारणार आहे. निद्रानाश आणि स्क्रीन टाईम थोडा कमी करा. शत्रूला बुद्धीने हरवणार आहात. लढाई न करताच विजय तुमचाच असेल. विचार करणं ही तुमची ताकद आहे, परंतु कधीकधी अधिक विचार करणं ही कमकुवत बाजू बनू शकते. हे लक्षात घ्या. तेवढी एक बाब सोडल्यास या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा उपयोग करून घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण हा काळ तुमच्यासाठी नवीन प्रकल्प आणि इनोव्हेशनचा राहणार आहे. वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही नवीन आयडिया देणार आहात. व्यवसायात तुम्ही नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजीचा वापर कराल. त्यातून लाभ होईल. धनस्थानामध्ये राशीस्वामी शनिदेव तुम्हाला सांगत आहेत की शांतपणे आणि सातत्याने काम करा. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुम्ही आध्यात्मिक अभ्यास करू शकतात. ध्यानधारणा करणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञान शिकण्याचा तुम्ही नव्याने प्रयत्न करणार आहात. वय नव्हे तर मनाला तरुण ठेवा. सामाजिक सेवा कार्यातून तुम्हाला फार मोठं समाधान लाभणार आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कुंभ राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात बुधदेव विराजमान आहे. ते तुमचे पंचमेश असून पंचमाच्या पंचम स्थानात आलेले आहे. त्यामुळे आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. राहू ग्रह राशीत विराजमान असणं याला देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल. तुमच्या दशम स्थानात महिन्याच्या सुरुवातीला रवी, मंगळ, शुक्र हे ग्रह विराजमान असल्यामुळे त्याला आपण शुभसंकेत नक्कीच म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे लाभस्थानात मंगळ आणि रवी ग्रह महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जाणार आहे. ते देखील तुमच्यासाठी शुभ ठरतील. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने कुंभ राशीला शनिदेव सांगतात, तुम्ही बदल नक्कीच घडवा, पण थोडा संयम राखा. तुमचे विचार समाजाला बदलवू शकतात, समाजाला दिशा देऊ शकतात, परंतु तुमची कृती ही त्याहून महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमचं एकच ब्रीद वाक्य ठेवा की मी वेगळा आहे. मी पुढील विचार करतो. कारण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या दशम स्थानामध्ये दशमेश विराजमान आहे, जी एक सकारात्मक व लाभदायक बाब आपण म्हणू शकतो. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी येत असतो. 7 डिसेंबर रोजी मंगळदेव, 15 डिसेंबर रोजी रविदेव तुमच्या लाभस्थानात येणार आहेत. त्यामुळे नवीन मित्र भेटतील. तुमचं नेटवर्किंग वाढेल. मोठ्या ग्राहकांकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. तुमच्या आत्मविश्वासाचं दार उघडेल. त्यामुळे साहजिकच तुमच्या लाभात वृद्धी घडून येईल. म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने तंत्रज्ञान, उपकरणं किंवा शिक्षणावर खर्च वाढणार आहे. तो खर्च व्यर्थ जाणार नाही. ती भविष्यासाठी तुम्ही केलेली गुंतवणूक असेल, हे लक्षात घ्या. तशी मानसिकता तयार करा. प्राचीन काळी कुंभ म्हणजे ज्ञानाचं पात्र मानल्या गेलं. देवदानवांच्या समुद्र मंथनातून अमृत कुंभ बाहेर आला. ज्याच्या हातात तो कुंभ गेला त्याला अमरत्व प्राप्त झालं. त्याचप्रमाणे तुम्ही देखील या काळात अमृत शोधणार आहात. ते अमृत म्हणजे ज्ञानाचं, धैर्याचं आणि प्रेरणेचं. आता कुंभ राशीसाठी एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही सध्या कोणत्या नवीन कल्पनेवर काम करीत आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये अवश्य लिहा. पुढील व्हिडिओमध्ये काही प्रेरणादायी कमेंट्स मी वाचणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जगाला दिशा देणं ही तुमची जबाबदारी आहे, परंतु स्वतःच्या प्रकाशाला ओळखणं ही तुमची साधना आहे. हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी नवे विचार, नवे निर्णय आणि नवीन शक्यता घेऊन येत आहे, म्हणून तुम्ही त्याचं स्वागत करा.
महिन्यातील काही दिवस हे सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 7, 17 आणि 26 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील, तर 5, 14 आणि 24 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने लग्नेश, भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार उपाय तुम्हाला आता सांगणार आहे, जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील. त्यानुसार कुंभ राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशीस्वामी शनिदेव आहेत. त्यानुसार शनिदेवांची स्थिरता आणि आत्मनियंत्रण प्राप्त करण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय देणार आहे. त्यामध्ये उपासना म्हणून तुम्ही शनिदेव व हनुमानाची उपासना करायला हवी. व्रत म्हणून तुम्ही शनिवारी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्या. प्रत्येक शनिवारी गरिबांना तेलाचं दान करा. कर्मशुद्धी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी फिरोजा हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून ते तुम्ही नक्की करा. अशा पद्धतीने डिसेंबर 2025 हा महिना कुंभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.